नमस्कार मंडळी, मी भोवरेतील उपसरपंच चंद्रभान मधुकर पाटील। दिनांक 4 नोव्हेंबर रोजी आमच्या भोर गावाला मातोश्री पानधन योजनेअंतर्गत 3 शेत पानधन रस्ते मंजूर झालेले होते। 4 नोव्हेंबरच्या GRमध्ये भोवरेतील 3 कामांचा उल्लेख केलेला होता। त्या GRची प्रत देखील माझ्याकडे आहे व 22 दिवसानंतर नवीन GRची प्रत आलेली। त्यामध्ये भोवरेजी एक काम चिरफळे येथे देण्यात आलेले, एक काम जामदा येथे देण्यात आलेले व तिसरे काम जे ते मेनबारा येथे देण्यात आलेले। तर हे काम मंजूर झाल्यानंतर पहिली यादी आल्यानंतर मी पहिली यादी वाचली। त्याच्यानंतर मी संबंधित व्हिडिओ साहेबांकडून एस्टिमेट केले, PS केलं, संबंधित कामांचं जिओ टॅगिंग केली। त्याच्यानंतर मला भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे प्रदीप देवरे म्हणून, या इसमाचा मला फोन आला। तो इसम मला म्हटला की सदर कामं आम्ही मंत्रालयातून 10% देऊन मंजूर केलेले आहेत, तरी तुमच्या इथे 60 लाखाचे 3 कामं मंजूर झालेले आहेत। एक कामावर 20 लाख रुपये निधी, तरी आमचे पैसे 6 लाख रुपये होत आहे। 6 लाख रुपये तुम्ही आम्हाला द्या, तेव्हा तुम्ही ते काम करा, नाहीतर ते काम आम्ही दुसऱ्या गावाला टाकतो, असं म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं। त्यावेळेस मी त्यांना बोललो की सदर कामासाठी आम्ही 2022-2023 मध्ये तसा आमचा मासिक मिटिंगचा गाव ग्रामसभेचा ठराव प्रस्ताव मी देत आलेलो आहे आणि त्यानुसारच आमचं काम मंजूर झालेलं आहे। तर तुमचा या सगळ्या विषयात कुठे एक संबंध येत नाही, सदर काम आमचे ते आम्ही करतोय। तर त्यानंतर दिनांक 26 नोव्हेंबरचा जो नवीन GR आलेला आहे त्या यादीमध्ये आमच्या गावाची तिघं कामं आम्हाला रद्द झालेली दिसली। तर मला शासनाला, प्रशासनाला एकच म्हणायचं आहे, संबंधित GRवर अरविंद पगार उपसचिव महाराष्ट्र शासन तसेच भारत सिंग निकुम कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन मंत्रालय या दोघे अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत। म्हणजे मोजून 22 दिवसात एखाद्या गावाचं काम काढून एखाद्या गावाचा निधी दुसऱ्या गावाला ट्रान्सफर केला गेलेला आहे आणि हे एका भारतीय जनता पार्टीच्या मेहुणबारे येथील कार्यकर्ता आहेत त्या इसमाने हा बदल करून आणलेला आहे। तर मला एकच म्हणायचं आहे, एकीकडे आपले लोकप्रिय आमदार साहेब मंगेशदादा चव्हाण हे म्हणतात की आम्ही कोणत्याही ठेकेदाराकडून टक्केवारी घेत नाही, तसंच ग्रामपंचायतीकडून आम्ही कुठलेही पैसे मागत नाही, मान्य आहे आम्हाला, ठीक आहे। परंतु त्यांचाच कार्यकर्ता जर अशा प्रकारे एका कामाचे जर 2-2 लाख रुपये म्हणजे 6 कामाचे 6 लाख रुपये आमच्याकडनं मागतोय, तर याचा अर्थ काय होतो? आणि विशेष म्हणजे आमच्या गावाचे कामं यांनी कोणत्या निकषाने बदल केलेले आहेत, कोणत्या निकषाने रद्द केलेले आहेत, हे उत्तर, याचं सविस्तर उत्तर सरकारी अधिकाऱ्यांनी, मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी यांनी आम्हाला द्यावं। त्यासाठी मी खंडपीठात याचिका दाखल करणार आहे। संबंधित सर्व अधिकाऱ्यांना मी यामध्ये पार्टी करणार आहे आणि आमच्या गावाला मी न्याय मिळवून देणार आहे। सदरचे कामं कोणत्या ना कोणत्या रूपे आम्ही रस्त्यावर उतरू, गावासाठी भांडू, सदरचे कामे तर आम्ही करणारच आहे कोणत्या ना कोणत्या प्रकारे। परंतु हा जनतेसाठी खूप मोठाचा एक विषय आहे, जनतेने या गोष्टीवर विचार करावा। आपल्या तालुक्यातच काय जिल्ह्यामध्ये असं भरपूर कुठे चालू आहे की इतर गावांची कामं टक्केवारीने दिले जात आहेत किंवा पैसे घेऊन दिले जात आहेत, ज्या ग्रामपंचायतीने पैसे दिले नाही ते काम बदल करण्यात येत आहेत, की शासकीय अधिकारी एवढी हिंमत कसं काय करतायत? 22 दिवसात ते अशा 2-2 GR कसं काय करतायत? म्हणजे ते पगारासाठी काम करतायत का खिशासाठी? हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। तरी संबंधित जनतेने या विषयाचं गांभीर्य घ्यावं। धन्यवाद।